बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर गावामधील शेतकरी नारायण बाळू पाटील हे माजी सैनिक आहेत। 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव गावच्या हद्दीत त्यांना केंद्र शासनाकडून गट नंबर 181-6 मधील जमीन देण्यात आली होती। या जमिनीमध्ये पाझर तलाव झाल्यानंतर जमिनीच्या हद्दीवरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होऊ लागलेत। या जमिनीची सरकारी मोजणी करावी यासाठी माजी सैनिक नारायण पाटील आणि त्यांचा मुलगा किरण पाटील हे अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत। त्यांनी शासकीय फी भरून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी टाळाटाळ केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे। जमिनीची मोजणी होत नसल्यानं त्या परिसरातील काही शेतकरी पाटील यांच्या शेतीतील पिकाचं नुकसान करतायत। या त्रासाला कंटाळलेल्या किरण पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी आपल्या जमिनीची तात्काळ शासकीय मोजणी व्हावी या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। माजी सैनिक असल्यामुळं मला केंद्र शासनाकडून त्यांनी 1965 आणि 1971च्या 2 युद्धामध्ये कामगिरी बजावल्यामुळे त्यांना दर्याचे वडगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे त्यांना शासनाने जमीन दिली होती। केंद्र शासनाने जमीन दिली होती आणि ती जमीन दर्याच्या वडगावमध्ये आहे। तिथं पाझर तलाव झालं आहे। पाझर तलावात काही क्षेत्र गेलं आहे आणि तेथील काही शेतकरी शासनाकडे आम्ही वरच्यावर मोजणीचा पाठपुरवठा करूनसुद्धा शासनाने ती मोजणी केलेली नाही आणि आता शेजारी देखील आम्ही ती जमीन काबड कष्ट करून खातो आहे आणि शेजाऱ्यांनी 10 गुंठे आमचं पिकाचं उभा ऊस तोडून नुकसान केलं आहे। गुंडांचा वापर करून आम्ही तो ऊस तोडून नेल्यानंतर इस्पुर्ली डिव्हिजनमध्ये आम्ही धाव घेतली। इस्पुर्ली डिव्हिजनमध्ये धाव घेतली असता इस्पुर्ली डिव्हिजनने अजिबात आमची दाद घेतली नाही। आमच्याकडं ऊस बिल होते, साक्षीदार होते, पण त्यांनी काही विचारविनिमय आमचा केलेला नाही। याचा विचार जिल्हाधिकारी साहेब यांनी करावा। अन्यथा आम्हाला मी कर्जबाजारी फार झालो आहे। त्या जमिनीसाठी जवळजवळ 20 लाख रुपये मी खर्च केले। त्यामुळं गुरं डोरं सोनं नाणं हे सगळं मी ठेवलेलं आहे आणि अन्यथा आम्हाला आता आत्मधनाशिवाय पर्याय उरलेला नाही आम्हाला।